नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्ग 8वीच्या इतिहास या विषयातील प्रकरण 6 स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ अभ्यासत होतो. आपण मागील व्हिडिओमध्ये राष्ट्रीय सभेचे जे 2 युग आहे त्यामध्ये 1885 ते 1905 पर्यंतचे मवाळ युग, 1905 ते 1920 हा कालखंड म्हणजे जहाल युग, 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी आणि त्यामागे लपलेला हेतू, बंगालच्या फाळणी विरोधात बंगाल आणि भारतभर उभी राहिलेली वंगभंग चळवळ, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही राष्ट्रीय सभेची चतुसूत्री, पुढे 1907 मध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये मतभेद निर्माण होऊन राष्ट्रीय सभेत पडलेली फूट इत्यादी विषयी आपण अभ्यास केला होता. हे मुद्दे आपण जाणून घेतले होते. आता आपण पुढील मुद्द्याविषयी जाणून घेणार आहोत. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्रिटिश सरकारने दडपशाहीचं धोरण कसं अवलंबिलं आणि त्यामागे कुठले कारणं होते हे समजावून घेऊ आणि हे धोरण काय होतं ते पण अभ्यासू. आता ब्रिटिश सरकारची दडपशाही 1905 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली आणि त्यानंतर बंगाल आणि संपूर्ण भारतामध्ये वंगभंग आंदोलन सुरू झालं. या वंगभंग आंदोलनाला पूर्ण भारतभर प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे प्रभावी जन आंदोलन पाहून ब्रिटिश सरकार मात्र अस्वस्थ झाले आणि मग या आंदोलनाला थांबवण्यासाठी, कुठेतरी याला पायबंद घालण्यासाठी ब्रिटिश सरकारने दडपशाहीचं धोरण स्वीकारलं. मग आता दडपशाहीचं धोरण स्वीकारलं म्हणजे नेमकं काय केलं, तर या दडपशाहीच्या धोरणाअंतर्गत त्यांनी अनेक बंधनं भारतीयांवर लादलेली आहे. जसं सार्वजनिक सभा घेण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली, कारण सार्वजनिक सभा घेऊन हे जे राष्ट्रीय सभेचे नेते होते ते लोकांना जागृत करत होते आणि हे इंग्रजांना नको होतं आणि म्हणून त्यांनी ज्या सार्वजनिक सभा आहे त्या घेण्यावर कायद्याने बंदी घातली. याच्याही पुढे जाऊन जर कोणी सार्वजनिक सभा घेतल्यास कायदा मोडला आणि कायदा मोडून सार्वजनिक सभा घेतल्या तर त्यांच्यासाठी कठोर शिक्षेची तरतूदसुद्धा केली. यामधून अगदी शाळकरी मुलांना सुद्धा सोडण्यात आलं नाही. ते जर या आंदोलनात सहभागी झाले तर त्यांनाही फटक्याची शिक्षा दिली जाऊ लागली. आपल्याला माहिती आहे, वृत्तपत्र हे जनजागृतीचं एक महत्त्वाचं माध्यम आहे आणि म्हणून या काळात वृत्तपत्रावर सुद्धा अनेक बंधनं घालण्यात आली. सरकारवर जर कुठल्या वृत्तपत्राने लिहिलं तर सरकार ते जे वृत्तपत्राचे छापखाने होते ते सुद्धा त्यांनी जप्त केले. म्हणजे सरकारवर टीका केल्याचा आरोप त्या वृत्तपत्रावर ठेवण्यात आला आणि त्याचे छापखाने जे होते, जिथून ते वृत्तपत्र छापून बाहेर निघत होते, ते सुद्धा जप्त केले. एवढंच नाही तर लेख लिहिणारे लेखक आणि वृत्तपत्र चालवणारे जे संपादक होते त्यांनासुद्धा तुरुंगात त्यांनी डांबलं. आणि प्रामुख्याने या म्हणजे लोकांना जागृत करण्यासाठी किंवा आंदोलनाचं नेतृत्व करणारे जहाल मतवादी जे नेते होते, ज्याच्यामध्ये आपण लाल बाल पाल हे प्रामुख्याने अग्रक्रमावर पाहिलेले आहेत, तर सरकारने अशा जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई करायला सुरुवात केली आणि याचा परिणाम असा झाला की याची तीव्र प्रतिक्रिया बंगालमध्ये उमटली आणि यातून मग पुढे क्रांतिकारी चळवळ उभी राहिलेली आपल्याला दिसते. कारण इंग्रज काही केलं ऐकत नाही, तेव्हा यांना अगदी आपण म्हणू त्याला सशस्त्र क्रांतीनेच समजवलं पाहिजे असा एक किंवा हाती त्यासाठी आपण शस्त्र घेतलं पाहिजे असा एक भाव पुढे हळूहळू भारतीयांमध्ये किंवा भारतीय तरुणांमध्ये निर्माण व्हायला लागला आणि त्याच्यातूनच मग क्रांतिकारकांनी गोळीबार, बॉम्ब हल्ले करणे यासारखे मार्ग पत्करलेले आपल्याला दिसतात. आता या वेळात जे काही बॉम्ब हल्ले झाले त्याविषयी समर्थनात्मक लेख केसरी या वर्तमानपत्रातून लोकमान्य टिळकांनी लिहिला आणि त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. आता राजद्रोह म्हणजे काय, वास्तविक पाहता जर भारतीयांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर लोकमान्य टिळकांनी इंग्रज ऐकत नाही तेव्हा
हे जे बॉम्ब हल्ले भारतीयांकडनं होत आहे त्याचं समर्थनात्मक हा लेख लिहिला. पण इंग्रजांच्या दृष्टीने मात्र त्यांच्या राजसत्तेविरुद्ध लिहिलेलं हे लेखन होतं किंवा त्याच्या विरुद्ध केलेलं हे समर्थन होतं. म्हणून त्यांच्यावर म्हणजे ब्रिटिश शासनांविरुद्ध द्रोह करणे असा राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आणि या अंतर्गत त्यांना 6 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आणि मग म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात त्यांना पाठवण्यात आलं. आपण मागेच पाहिलं की त्यांनी गीता रहस्य नावाचा जो ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये त्यांनी कर्मयोग सांगितला, हा ग्रंथ याच वेळी त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला आहे. त्याचबरोबर जी त्रयी होती, या जहालमतवादी नेत्यांची जी त्रयी होती किंवा ह्या आंदोलनाचे अग्रसर असणारे जहालमतवादी नेते होते, त्यामध्ये लोकमान्य टिळक यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. बिपिनचंद्र पाल यांनासुद्धा तुरुंगवासाची कारावासाची शिक्षा ठोठावली. तर लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार करण्यात आलं, जेणेकरून हे आंदोलन दडपण्यात त्यांना यश येईल यासाठी हे सगळे प्रयत्न केल्या गेलेले आहेत. पुढे राष्ट्रीय सभेत फूट पडून मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झालेली आहे. तर याविषयी ही मुस्लिम लीगची स्थापना कशी झाली ते आपण पाहणार आहोत. आता यामध्ये वंगभंग आंदोलन म्हणजेच बंगालच्या फाळणी विरोधात उभं राहिलेलं जे आंदोलन होतं, त्याला आपल्या भारतीय जनतेने म्हणजे यासाठी राष्ट्रीय सभेने जे आंदोलन सुरू केलं होतं त्याला भारतीय जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला होता आणि तो प्रचंड प्रतिसाद पाहूनच ब्रिटिश सरकार म्हणजे काय म्हणू आपण त्याला जरा अस्वस्थ झालेलं होतं, बेचैन झालेलं होतं आणि परत त्यांनी आपला पहिला जो फंडा आहे म्हणजे हे सगळं आंदोलन थांबवण्यासाठी, दडपण्यासाठी त्यांनी आखलेला आहे आणि तो आहे फोडा आणि राज्य करा. आता या नीतीचा अवलंब त्यांनी परत सुरू केलेला आहे. मग कशी फूट पाडली त्यांनी, कशा रीतीने या फोडा आणि राज्य करा नीतीचा अवलंब केला आणि कोणाविरुद्ध केला, तर प्रामुख्याने राष्ट्रीय सभा जे हिंदू आणि मुस्लिम होतं तर यांच्यामध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न होता. यामध्ये त्यांनी मुस्लिमांना हाताशी धरलं आणि राष्ट्रीय सभा ही हिंदू लोकांचं म्हणजे हित जोपासणारी संघटना आहे असं ते सांगू लागले आणि त्याचबरोबर मुस्लिमांनी सुद्धा आपले हितसंबंध जपण्यासाठी एक स्वतंत्र राजकीय संघटना उभारली पाहिजे असा सुद्धा प्रचार त्यांनी छुपा पद्धतीने सुरू केला. आता अशा रीतीने ब्रिटिश सरकारचं राष्ट्रीय सभेतील मुस्लिमांना जे प्रोत्साहन मिळालं त्याचा परिणाम असा झाला की मुस्लिम समाजातील उच्चवर्णीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेचे जे ब्रिटिश गव्हर्नर जनरल होते लॉर्ड मिंटो यांना जाऊन भेटले आणि लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या प्रोत्साहनाने 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि अशा रीतीने राष्ट्रीय सभेत फूट पाडण्यात ते यशस्वी झालेले आहेत. यानंतर आपण माहिती घेणार आहोत तो म्हणजे मोर्ले मिंटो कायदा. आता हा जो मोर्ले मिंटो कायदा आहे, हा कायदा कशासाठी करण्यात आला होता, तर ब्रिटिशाविरोधात ज्या राजकीय चळवळी भारतात त्यावेळेस उभ्या राहिल्या होत्या त्या दडपून टाकणे आणि ज्या कारणामुळे ह्या चळवळी उभ्या राहिल्या होत्या, कारण वेगवेगळ्या कारणांनी भारतीयांच्या मनात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता आणि म्हणून मग ह्या ब्रिटिश विरोधातील राजकीय चळवळी दडपून टाकणे, भारतीयांच्या मनात जो असंतोष निर्माण झाला तर तो कमी करणे यासाठीच मोर्ले मिंटो कायदा 1909 मध्ये करण्यात आला. आता आपण पाहू की कोणत्या कारणामुळे भारतीय लोकांच्या मनात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला. यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कारण होतं ते होतं की भारतीय जनता म्हणजे जनतेच्या दारिद्र्याचे जे मुख्य कारण आहे ते ब्रिटिश सरकारचे आर्थिक धोरण आहे असं भारतीयांना वाटत होतं. ही भावना भारतीय लोकांच्या मनात निर्माण झाली होती. त्यात बंगालमध्ये कर्जनने दडपशाहीचं धोरण राबवलं होतं. सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्यात घेतल्या जात नव्हतं किंवा घेतल्याही गेलं तर काही कारणावरून त्यांना नोकरीतून काढून टाकलं जात होतं. भारताबाहेर आफ्रिकेमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की फक्त भारत हीच काही इंग्लंडची वसाहत नव्हती, तर आशिया खंडात अनेक वसाहती या युरोपियन देशाच्या होत्या.
त्या आफ्रिकेतील काही प्रदेशात सुद्धा इंग्लंडच्या वसाहती होत्या आणि तिथे आफ्रिकेत जे भारतीय लोक राहायचे त्यांना अन्यायपूर्वक वागणूक दिल्या जात होती आणि त्यामुळे हा असंतोष आणखीच वाढलेला होता. आणि आता हा वाढलेला असंतोष, त्यातून वाढलेल्या ज्या चळवळी आहे आता त्या थांबवायच्या आहे आणि यासाठी म्हणून इंग्रज सरकारने भारतीयाला थोडीशी लालूच दाखवली. कुठेतरी त्यांच्या असंतोषावर मलम लावण्याचं काम त्यांनी केलं आणि त्याच्यासाठी मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 करण्यात आला. म्हणजे हा जो मोर्ले मिंटो कायदा आहे, या कायद्या करून त्यांनी भारतीयांच्या मनातील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपोआपच जर हा असंतोष कमी झाला तर राजकीय ज्या चळवळी म्हणजे आपण म्हणू त्याला मोठ्या प्रमाणात उभ्या राहिल्या आहेत त्या कुठेतरी थांबतील असंही इंग्रजांना वाटलं. आता या कायद्याअंतर्गत मोर्ले मिंटो सुधारणा कायदा जो करण्यात आला, तर या कायद्याअंतर्गत ज्या काही तरतुदी करण्यात आल्या किंवा जे काही सुधारणा भारतीयांना देण्यात आल्या त्या आता आपण पाहू. यामध्ये मग कोणकोणत्या सुधारणा आहेत, तर या कायद्यान्वये कायदे मंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली. पहिले ती 16 होती, ती 16वरून 68 इतकी ती करण्यात आलेली आहे. शिवाय काही निर्वाचित जे भारतीय प्रतिनिधी आहेत, म्हणजे भारतातील जे निवडून आलेले काही भारतीय प्रतिनिधी आहेत त्यांचा समावेश कायदे मंडळात करण्याची तरतूद करण्यात आली. पहिल्यांदा तर बघा भारतीय सदस्यांची कायदे मंडळातली संख्या वाढवण्यात आली. त्यामध्ये जे भारतीय प्रतिनिधी निवडून आलेले आहे त्यांना कायदे मंडळात त्यांचा समावेश कायदे मंडळात करण्याची तरतूद करण्यात आली आणि यासोबत मुस्लिमांसाठी एक विभक्त स्वतंत्र मतदारसंघाची योजना करण्यात आली. आणि या ब्रिटिशांनी या कायद्याअंतर्गत जी कुटील नीती वापरली त्यामुळेच भारतात फुटीर वृत्तीची बीजे पेरली गेली, म्हणजे फूट पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम राष्ट्रीय सभेतून असे वेगवेगळे झालेले आपल्याला दिसतात. आता आपण मागे पाहिलेलं होतं की राष्ट्रीय सभेमध्ये 2 गट पडले होते. एक होता मवाळ गट, ज्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता, म्हणजे अर्ज विनंत्या करून आपण इंग्रजांकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो असा ज्यांचा विश्वास होता ते मवाळवादी. आणि इंग्रजांकडे अर्ज विनंत्या करून काहीही फायदा नाही, त्यासाठी स्वातंत्र्य चळवळीचं आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल असे मानणारे जे नेते होते ते म्हणजे जहालमतवादी. आणि असे 2 गट आपल्याला पडलेले दिसतात. आता लोकमान्य टिळकांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला दिसतो आणि त्यांनी या दोनही गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला. 1916 मध्ये लखनौ येथे जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं त्या लखनौच्या अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली हे जे मवाळ आणि जहाल गट होते यांच्यातील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला. एवढंच नाही तर राष्ट्रीय सभेत हिंदू मुस्लिम अशी जी फूट पडली होती, म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा आणि त्यातून फुटून निघालेली मुस्लिम लीग यांच्यात सुद्धा कुठेतरी समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न या अधिवेशनात करण्यात आला होता आणि यातून यांच्यात एक करार झाला. या कराराला लखनौ करार असे म्हणतात. आता हा करार लखनौच्या अधिवेशनात झालेला होता म्हणून याला लखनौ करार असे म्हणतात. आता या करारामध्ये कुठला समझोता झाला, काय मान्य करण्यात आलं, तर हा समझोता प्रामुख्याने मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभेत झालेला आहे. मुस्लिमांना जे विभक्त स्वतंत्र मतदारसंघ ब्रिटिशांनी मोर्ले मिंटो कायद्याअंतर्गत दिलेला होता त्याला राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि त्या बदल्यात भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेने सहकार्य करण्याला संमती दिली असा हा करार होता. आता यापुढे आणखी आपली जी म्हणजे ही राष्ट्रीय सभेचं जे कार्य आहे ते पुढे गेलेलं आहे आणि यातून एक चळवळ उभी राहिलेली आहे जी म्हणजे होम रूल चळवळ. आता होम रूल, पहिले याचा अर्थ आपण पाहूया की होम रूल म्हणजे काय. तर होम म्हणजे घर आणि रूल म्हणजे कायदा असा आपण याचा शब्दशः अर्थ घेऊ शकतो. आणि असा याचा अर्थ जरी शब्दतः घेतला तरी त्यातून आपल्याला फार अर्थ कळत नाही. म्हणजे घरचं शासन म्हणजे काय, तर याला शब्द आहे स्वशासन. स्वशासन म्हणजे होम रूल. आणि आता याचा जर आपण मग स्वशासन याचा अर्थ काय, तर आपल्या देशाचा राज्यकार आपणच करणे याला स्वशासन असे म्हणतात. आणि याच्यातून जी निर्माण झालेली, यासाठी जी निर्माण झालेली चळवळ आहे त्याला होम रूल चळवळ असे म्हणतात. आता होम रूल चळवळीची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ. 1914 मध्ये
टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली. आपण पाहिलं आहे की राजद्रोहाचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता आणि त्यांना म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा झाली होती आणि त्यांची सुटका 1914 मध्ये झाली. 1914 युरोपमध्ये पहिल्या महायुद्धाला सुद्धा सुरुवात झालेली होती आणि या युद्धामध्ये इंग्लंडसुद्धा सहभागी होते. पहिलं महायुद्ध 1914 सुरू झालं. त्याच वर्षी लोकमान्य टिळकसुद्धा तुरुंगातून सुटून आले. आणि याला आता पहिल्या महायुद्धाची पार्श्वभूमी कशी आहे, तर युरोपमध्ये जे पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं त्यात इंग्लंड समाविष्ट होता. 2 गट पडले होते. इंग्लंड, त्यानंतर रशिया, अमेरिका यासारखे देश, इटली यासारखे देश एका बाजूला होते, तर जर्मनी, तुर्कस्तान तर यासारखे देश जे आहेत ते विरुद्ध बाजूला होते. आणि मग इंग्लंड या युद्धात गुंतल्यामुळे आणि भारत इंग्लंडची वसाहत असल्यामुळे या युद्धाचे थेट परिणाम भारताला सुद्धा भोगावे लागले. आता या युद्धाचे, पहिल्या महायुद्धाचे भारतावर कोणते परिणाम झाले, तर ज्या रोजच्या वापरायच्या गोष्टी आहे, म्हणजे ज्याला आपण दैनंदिन गरजेच्या वस्तू म्हणतो, त्याचे भाव वाढले, म्हणजे महागाई वाढली असे आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर ब्रिटिश सरकारने भारतीयांवर अनेक निर्बंधसुद्धा या काळात लादले आणि त्यामुळे भारतीयांमध्ये असंतोष वाढू लागला होता. अशा परिस्थितीत ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली. आता बघा, डॉक्टर ॲनी बेझंट कोण होत्या, तर ह्या आयर्लंडमधील मूळच्या त्या आयर्लंड या देशातील होत्या. त्या आयरिश वंशाच्या होत्या. 1915 डॉक्टर ॲनी बेझंट यांनी पहिल्यांदा होम रूल चळवळीची संकल्पना मांडली. कारण आयर्लंडमध्ये लोकांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध होम रूल चळवळ सुरू केली होती आणि ती चांगल्या प्रकारे होम रूल म्हणजे चळवळ ही आयर्लंडमध्ये चांगल्या प्रकारे प्रभावी ठरली होती. आणि म्हणून ॲनी बेझंट यांना असं वाटलं की याच धर्तीवर भारतामध्ये सुद्धा अशीच होम रूल चळवळ सुरू केली गेली पाहिजे. आणि 1915 ॲनी बेझंट यांनी सर्वात पहिल्यांदा ही होम रूल चळवळीची संकल्पना मांडली. आता होम रूल चळवळ म्हणजे काय आपण पाहिलं तर होम रूल म्हणजेच आपला राज्यकारभार आपण करणे, याला स्वशासन असे म्हणतात. आता आयर्लंड आणि मग यातूनच पुढे होम रूल जी भारतीय होम रूल चळवळ आहे ती उभी राहिली आणि तिने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले. डॉक्टर ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी या मागणीसाठी अगदी पूर्ण देशभर झंझावाती, अगदी वेगवान असे दौरे केले आणि लोकांपर्यंत स्वशासनाची मागणी केली. त्याबरोबर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे सुद्धा टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले. आता पहिले महायुद्ध आणि भारत यांच्यातला जो संबंध आहे तो सुद्धा आपण समजावून घेऊ. युरोपामध्ये पहिल्या महायुद्धामुळे जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्याचबरोबर या काळात भारतीय जनतेमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोषसुद्धा वाढला होता आणि एकीकडे होम रूल चळवळ जी ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केली होती ती पण लोकांमध्ये लोकप्रिय व्हायला लागली होती. आता अशा या परिस्थितीत भारतीयांचं सहकार्य मिळवण्याची गरज ब्रिटिशांना वाटायला लागली. म्हणजे भारतीयांचं सहकार्य आपल्याला हवं आहे आणि ते मिळवण्याची गरज त्यांना वाटली आणि म्हणून त्यांनी परत एकदा भारतीय लोकांना काही सुधारणा देण्याचं मान्य केलं किंवा त्याची लालूच दिलेली आपल्याला दिसते. आता या अंतर्गत काही राजकीय अधिकार आपण भारतीयांना द्यावे असं ब्रिटिश सरकारने ठरवलं आणि भारताला टप्प्याटप्प्याने हे स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असं सुद्धा 1917 त्यावेळचे भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषित केले. आता इंग्रजांनी भारतीयांसाठी ह्या ज्या काही सुधारणा देऊ केल्या या पार्श्वभूमीवर त्यासाठी राष्ट्रीय सभेने सुद्धा थोडासा पुढाकार घेतला आणि जर सरकार भारतीयांच्या मागणीविषयी सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील ब्रिटिश सरकारला सहकार्य करेल असं टिळकांनी जाहीर केलं. टिळकांचं हे जे धोरण आहे याला प्रतियोगी सहकारिता असं म्हटल्या जाते. म्हणजेच जर इंग्रज सरकार भारतीयांना
भारतीयांच्या मागणीविषयी सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवणार असेल तर त्या बदल्यात भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असं टिळकांनी जे जाहीर केलं त्यांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असं म्हटलं जाते. आता पुढचा जो कायदा आहे तो आहे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा. आता अशा रीतीने आपण जो पाहिला की इंग्रजांनी जबाबदार शासन पद्धती आणि काही अधिकार सुधारणा देण्याचं मान्य केलं. 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला आणि तोच म्हणजे 1919 मध्ये मान्य झालेला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा. या कायद्याच्या नुसार जी बिनमहत्त्वाची खाती होती ती भारतीय मंत्र्याकडे सोपवण्यात आली, परंतु जी महत्त्वाची खाती होती ज्यामध्ये अर्थ खातं, महसूल खातं आणि गृह खातं ही खाती मात्र गव्हर्नरच्याच ताब्यात ठेवण्यात आली. 1919च्या या कायद्याने म्हणजे इंग्रजांनी जे म्हणजे आपण म्हणू की जे सांगितलं होतं की भारतीयांना टप्प्याटप्प्याने जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल, परंतु 1919 हा कायदा त्यासाठी करण्यात आला, पण या कायद्याने भारतीयांच्या जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीला पुरेसा वाव मिळाला नाही, त्याचं समाधान भारतीय लोकांचं झालं नाही. शेवटी या कायद्याने सर्वांचीच निराशा केली आणि मग या प्रसंगी लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीकाही केली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. म्हणजे आम्हाला तुम्ही स्वराज्य तर दिलंच नाही पण त्याची सुरुवातही झालेली नाही अशा शब्दात त्यांनी ही टीका केली. आणि यापुढे मग जर सरकारला नमवायचे असेल तर जे आपलं आंदोलन आहे हे अधिक तीव्र करण्याची गरज सर्वच भारतीयांना वाटायला लागली आणि याच्यातूनच पुढे भारत एका नव्या आंदोलनाला सिद्ध झालेला आहे. तर अशा रीतीने आज आपण आजच्या भागामध्ये काय काय पाहिलं ते एकदा पाहून घेऊ. ब्रिटिश वंगभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार बेचैन झालं होतं आणि त्यावेळेस त्यांनी दडपशाहीचं धोरण राबवलं आणि या धोरणाअंतर्गत त्यांनी बऱ्याच गोष्टीवर निर्बंध लादले, शिक्षा केल्या आणि जे काही लालबाल पाल होते हे जे जहालमतवादी नेते होते जे नेतृत्व करत होते यांनासुद्धा वेगवेगळ्या शिक्षा देऊन हे आंदोलन दडपण्याचं काम केलं. पुढे राष्ट्रीय सभेमध्ये फूट पडलेली आहे आणि इंग्रजांच्या प्रोत्साहनामुळे मुस्लिम लीगची स्थापना 1906 साली झालेली आहे. भारतीय लोकांच्या मनात इंग्रज सरकारबद्दल हा जो वाढता असंतोष होता तर त्याच्यामागची कारणे आणि तो थांबवण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा जो कायदा केला आणि या कायद्यातील अटीसुद्धा आपण समजून घेतलेले आहे. पुढे 1916 मध्ये लखनौ येथे जे अधिवेशन भरलेलं आहे त्या अधिवेशनात जहाल आणि मवाळ यांच्यातलेही मतभेद मिटवण्याचा प्रयत्न केला गेला आणि राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यातसुद्धा समेट घडवून आणण्यात लोकमान्य टिळकांना यश आलेलं आहे. यालाच आपण लखनौ करार असं म्हणतो. पुढे ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळकांनी जी होम रूल चळवळ राबवली त्याविषयीची माहिती आपण जाणून घेतली. पुढे पहिलं महायुद्ध 1914 मध्ये सुरू झालं आणि त्या काळात जी काही भारतात परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीतून भारतीयांच्या सहकार्याची गरज ब्रिटिशांना वाटली आणि त्यातून मग त्यांनी एक जबाबदार राज्यपद्धती देण्याचं आणि स्वशासनाचे अधिकार देण्याचं मान्य केलं आणि त्यासाठी लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांना प्रतिसाद दिला आणि यासाठी त्यांनी जे धोरण राबवलं ते म्हणजे प्रतियोगी सहकारिता. आता जबाबदार राज्यपद्धती आणि सुधारणा देण्यासाठी मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा 1919 मध्ये करण्यात आला, परंतु या कायद्याने जे काही सुधारणा देण्यात आल्या त्या भारतीयांना पटल्या नाहीत किंवा त्यांची निराशा याच्यामुळे झाली आणि म्हणून हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली आणि इंग्रज सरकार असं काही ऐकणार नाही, त्यासाठी अजून आपल्याला आंदोलन तीव्र करण्याची गरज आहे ही गोष्टसुद्धा भारतीयांना कळून चुकली आणि यातून भारतात एक नवे आंदोलन उभे राहिलेले आपल्याला पुढील काळात दिसते. तर इथे आपलं प्रकरण संपलेलं आहे. यानंतर आपण जे पुढचं प्रकरण आहे ते बघणार आहोत.